नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रफुल्ल इंगळे आपल्या या YouTube चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। तर बघा, आज आपण शिकणार आहे 11ची डिव्हिजिबिलिटी, 11ची कसोटी समजून घेऊ नेमकं कसं आहे। तर बघा, हा आलेला एसएससी ला क्वेश्चन आहे सीजीएल एसएससी सीजीएल टायर 1 2018 चा 12/7/2019 ला आलेला ऑल सेट मधला प्रश्न आहे। समजून घेऊ नेमकं याने कसं करायचं आहे। तर लक्ष द्या सगळेजण, पाहू आपण काय करायचं। तर पहिले मी या क्वेश्चनला घेता थोडंसं तुम्हाला 11ची डिव्हिजिबिलिटी समजून देतो एक नंबर घेऊन। उदाहरणार्थ असं समजू आपण, हा नंबर आहे। उदाहरणार्थ हा काय समजू आपण, नंबर घेतला मी। तर तुम्हाला माहिती आहे 11ची डिव्हिजिबिलिटी आपण जे शिकलो तर ते अल्टरनेट जोडत होतो। अल्टरनेट म्हणजे हा एक, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा। समस्थानाच्या अंकाची बेरीज आणि विषम स्थानाच्या अंकाची बेरीज काय करायला लागते म्हणजे वजा। हे समस्थान घेतली इकडनं, हे विषम स्थान, याची बेरीज करून वजा बाकी काय आली पाहिजे 0 किंवा 11ची पट। तसे करून ते तुम्ही एकदा समजून घ्या। याची ऍडिशन करा, 8 आणि 8 16, 16 आणि हा 6 किती होते 22 आणि हा 3 किती झाला 25 वजा। याची ऍडिशन करायची आपल्याला किती 9 आणि 7 किती होते 16 आणि 4 किती झाला 20 आणि याचा डिफरन्स जो आलाय तो 5 आला। हा जो डिफरन्स आहे 0 किंवा 5 पाहिजे तेव्हाच तो नंबर 11 ने कटते, पण आता डिफरन्स 5 आल्यामुळे तो नंबर कटणार नाही। तर हे तर झालं अल्टरनेट मध्ये असं आपण करत असतो, पण असं अल्टरनेट मध्ये करायचं नाही। काऊन काय असं करणं सुटेबल नाही, पॉसिबल नाही आहे। म्हणून आता बघा करायचं कसं हे तर लक्षात आलं असं सगळ्याचे। तर आता ह्याच नंबरले बघा अल्टरनेट न जोडता काय करायचं, इकडनं उजवीकडून 2 2 चे स्क्वेअर करायचे। हे 2 त्याच्यानंतर हे 2 त्याच्यानंतर आता हा इथं 1 आहे, इकडे 0 लावायचा असते, काही हरकत नाही, हे 2 म्हणायचं, ठीक आहे। तर काय करायचं, हे 2 2 चे स्क्वेअर जोडायचे आणि 11 नी हटवायचे। म्हणजे 2 2 चे स्क्वेअर करून ते जोडले पाहिजे आणि 11 नी कटला पाहिजे। हीच फॉर्मॅट 99 च्या कसोटीला पण लागते आणि 11 च्या कसोटीला लागते। 99 आणि 11 ची कसोटी दोन्ही सारखाच आहे त्याचा कन्सेप्ट। म्हणजे 2 2 चे पेअर जोडायचे आणि 11 11 चा मल्टिपल काय करायचा, काउंट नाही करायचा, सोडून द्यायचा। पण ठीक आहे, आपण तसंही नाही करू। बघा कसं करायचं आता, इकडनं 2 2 चे स्क्वेअर करायचे आणि त्याला रिमाइंडर चेक करू आपण। 11 नी जो नंबर कटते तेवढा काटायचा आणि उरती किती पाहायचं, रिमाइंडर चेक करायचा। तर 98 च्या जवळ 11 नी कटणार नंबर कोण आहे 99 आहे। तर 99 साठी किती कमी आहे 1 कमी आहे, तर -1 झाला। याच्या जवळ बघा बरं कोण कटते, 11 नी 11 साठी 77 कटते, किती उरला 1 जास्त आहे म्हणून +1 झाला। आणि हा -1 आणि +1 कॅन्सल आउट झाला, 0 झाला, ते डेव्हिएशन 0 करायचं आहे। बघा बरं आता हा 46 जो आहे कोण कटते आणि 11 चौक 44 कटते, किती जास्त आहे 2 जास्त आहे म्हणून +2 झाला। आता 11 नी 3 तर कटणारच नाही आणि 3 जास्त आहे तर 3 तसाच ठेवणार। पण आपल्याजवळ काय आहे +5 आला, काय आला आपल्याकडे +5 आला, तर हा नंबर कटणार नाही। आपल्याला हे जे डेव्हिएशन आहे याचं वाला हे काय आलं पाहिजे 0 किंवा 11 ची पट जर येत असेल तर तो नंबर कटतो। तर बघा मगाडी 5 आला होता, आता 5 आला। तर हे 11 ची कसोटीचा असा अर्थ आहे। तर लक्षात आलं असं सगळ्यांच्या। अजून वाटलं तर एक कन्सेप्ट अजून शिकवतो मी, एक समजून घेऊ। अजून एखादा नंबर घेतो साधा आणि मग तिथं आपण चेक करू त्याला। तर बघा अजून घेऊ, इकडचे उजवीकडे इकडून 2 घरं, इकडून 2 घरं, इकडनं 2 2 चे पेअर करायचे। हे सगळं जोडून केलं जाते। 99 ची डिव्हिजिबिलिटी तशीच आहे, पण जोडायचं नाही, डेव्हिएशन चेक करू। हा 77 कटते तर किती आहे -1 आहे। हा 33 कटते तर काय आहे +2 आहे। हा बघा बरं 88 कटते तर -2 आहे, तर प्लस आणि मायनस 2 2 कॅन्सल आउट झाला। आणि हा 44 कटते तर प्लस काय याच्याजवळ 5 आहे, 44 कटते ना +5 नाही, प्लस किती आहे 3 आहे, प्लस किती आहे 3 आहे। 44 कटेल ना, तर 44 मधला +3 आहे। आता इथं +3 आहे, इथं -1 आहे, त्याच्यातला -1 चालला गेला, तर आपल्याजवळ डेव्हिएशन काय आलं +2। तर हे जे डेव्हिएशन आहे हे काय आले पाहिजे होतं 0 किंवा 11 ची पट, तर हा नंबर कटला असता। आशा करतो सर्वांच्या लक्षात आलं असेल। आता ओरिजिनल क्वेश्चनवर जाऊ आपण, तो क्वेश्चन समजून घेऊ नेमकं काय आहे त्याचं। तर हे फॉर्मॅट लावायचं असते, तिथं 2 2 चे स्क्वेअर करायचे। लक्ष द्या आता 46 39 3 1 60 हा क्वेश्चन आहे। आता त्याचं म्हणणं असं आहे की याले पुरा 11 नी भाग केला पाहिजे आणि या 1 च्या जागी काही नाही म्हणते। तर काय करायचं, इकडून उजवीकडून 2 चे स्क्वेअर पडायचे, 2 त्याच्यानंतर हे 2 त्याच्यानंतर हे 2 त्याच्यानंतर इकडे 1 आहे ते 1, ठीक आहे, इकडे 0 असते असं म्हणायचं। आता इथं 1 साईड याला सोडून देऊ, पहिलीकडचं चेक करू। पहा बरं कोण कटला असता 99 कटते। 99 कटते म्हणजे किती कमी आहे सांगा बरं, 6 मायनस आहे ना, 11 9 99 कटते -6। इथे बघा बरं 11 × 6
65 कटते तर किती कमी आहे 3 कमी आहे आणि हा +4 तर आहेच +4 आहे. आता बघा बरं हा -3 याच्यातला +3 चालला गेला किती उरला +1. आता इथं +1 आहे तर इथचा +1 चालला गेला तर काय उरला -5. आता हे डेव्हिएशन -5 चं 0 करायचं आहे तर इथं आपल्याला +5 पाहिजे. इथे काय पाहिजे +5 पाहिजे. तर ह्या 1 च्या जागी काय येईल हे म्हणते. तर 1 च्या जागी काय घ्यावं लागेल आपल्याला 3 घ्यावं लागेल. 3 काऊन पाहून घ्या 38 होते तो 38 किती होते 38 झाला. तर 11 त्रिक 33 कटते 11 त्रिक 33 कटते. तर बघा बरोबर 33 कटल्यावर जास्त 5 नाही काय हा +5 आणि हा -5 कॅन्सल आउट होईल. तर 1 ची व्हॅल्यू काय आन्सर राहील 3 राहील. 1 ची व्हॅल्यू किती राहील 3 राहील. तर आशा करतो सर्वांच्या लक्षात आलं असं. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण पुढचा प्रश्न. तर बघा समजून घेऊ हा प्रश्न पुढचा काय म्हणते. संख्या 94 स्टार 23 57 में से स्टार को किस अंक से प्रतिस्थापित करना चाहिए ताकि वह संख्या 11 से विभक्त हो. म्हणजे हा नंबर जो आहे तो 11 ने पुरा कटला पाहिजे. त्या स्टारच्या जागी काय येईल म्हणते. एसएससी सीजीएल टायर 1 19 चा प्रश्न आहे. आला होता 4/3/2020 ऑल शिफ्टला आहे. समजून घेऊ आपण. लक्ष द्या. 94 स्टार म्हणजे x मानू आपण 23 57. तर बघा मी आता सांगितलं तुम्हाला आधी का 11ची कसोटी अल्टरनेट मध्ये लावायची उजवीकडून इकडून उजवीकडून 2 चे स्क्वेअर करायचे. तर बघा मग आता हे 2 त्याच्यानंतर हे 2 त्याच्यानंतर हे 2 आता इथे 1 आहे त्याने 2 म्हणून याच्या आधी 0 लावायचं. तर याचं जे डेव्हिएशन आहे ते डेव्हिएशन एक तर 0 आलं पाहिजे किंवा 11च्या पटीत आलं पाहिजे. तर तेच त्याचा आन्सर. तर बघा 11 5 55 कटते तर किती जास्त आहे +2. तर 11 2 22 कटते तर किती जास्त आहे +1. याले राहू दे याले बघा हा +9 आहे. आता +9 आणि +2 किती झाले 11 झाले. 11चा मल्टिपल हटवायचा काऊन का 11 कटते. आता +1 राहिला. तर आता हा 4x जो आहे 4x तर +1 आहे ना आपल्याकडं तर याले -1 करायचा आहे. याले -1 करायचा आहे. तर काय असं मग इथं 3 असेल ना 3 काऊन का हा 43 आहे. किती कमी पडून राहिला 1 कमी पडला ना. तर आपल्याजवळ +1 उरला आहे. -1 डेव्हिएशन आलं पाहिजे त्याला 43 करावं लागेल तेव्हा -1 डेव्हिएशन काऊन का +1 -1 कॅन्सल होईल. तर आपलं आन्सर काय होईल 3. आन्सर काय होईल आपलं 3. हेच आपलं 3 आन्सर. तर अशा प्रकारे 11ची कसोटी लावा लागते. लिहायची लागेल इच्छेमध्ये फास्ट मध्ये पण तरी मी एकदा लिहून समजून देतोय तुम्हाला. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न पाहून घेऊ आपण. दी गई संख्या 92 5x 85 11 से पूर्णतः विभाज्य हो म्हणते तो x का मान न्यूनतम क्या है. आता बघा 92 5x 85 हा क्वेश्चन पुरा 11 ने कटला पाहिजे. 1 च्या जागी काय हा प्रश्न आहे. ठीक आहे 1 च्या जागी येईन काय हे सांगायचं. तर बघा तो आपण 5 चालला आपलं का आपण अल्टरनेट नंबर जोडत नाही आहे. 2 चे स्क्वेअर करतो उजवीकडून. हे 2 चे स्क्वेअर हा 2 त्याच्यानंतर हा 2. तर 11 ने याला भाग द्यायचा. रिमाइंडर पाहायचा किती आहे तर प्लस मायनस मध्ये त्याचं डेव्हिएशन 0 करायचं असते आपल्याला. तर 11 × 88 कटते. तर बघा बरं किती कमी आहे -3 कमी आहे. जर याचे -3 भेटला असता याले 88 कटला असता ना तर कमी आहे 3. तर याला x लागला याला राहू द्या पहिले बघा. तर 11 × 88 कटते किती जास्त आहे याच्याकडे 4. आता -3 आणि याच्यातला +3 गेला तर किती उरला +1 उरला. आता हा 5 1 च्या जागी काय भरायचं का हा +1 आहे तर याने कॅन्सल आउट करायसाठी एक -1 पाहिजे आपल्याला. तर -1 कधी जेव्हा इथं तुम्ही 4 घ्याल म्हणजे 54 होईल ना. -1 याच्यात कोण का 11 5 55 कटला असतात. एक कमी आहे तर -1 हा +1 कॅन्सल आउट होईल. आन्सर काय आपलं 4 होईल. तर बघा अशा प्रकारे केले जाते. एवढ्या फास्ट होईल ते. हे लिहिण्याची रिक्वायरमेंट नाही आहे तिथंच होते सॉल्व पण समजून द्यासाठी मी लिहित आहे. तर आशा करतो सर्वांच्या लक्षात येत असेल. आपण पुढचा प्रश्न हा प्रश्न समजून घेऊ. काय म्हणते x के किस मान के लिए 7 अंकों वाली संख्या 69 13 x 08 संख्या 88 ची विभक्त हो म्हणते. आता 88 ने कटली पाहिजे म्हणते. तर तुम्ही पहा बरं 88 मध्ये 11 × 8 आहे ना. 11 × काय 8. तर आपण 11 ची चेक करू शकतो कसोटी. त्याच्यामध्ये 8 ची पण शिकवल मी. हर कसोटी घेईल 7 ची 8 ची काय. तर पहिले आता 11 ची चालू आपण 11 ची पाहून घेऊ. पुऱ्या कसोट्या तोंडी होते असंच लिहायचं असते समजून घ्या. तर 69 13 x 08 इकडनं 2 चे स्क्वेअर करायचे आपल्याला. ठीक आहे 2 चे स्क्वेअर केले तर पहा बरं हा +8 आहे याले राहू देऊ. नंतर पाहू याच्याजवळ किती आहे +3 आहे. काऊन का 11 × 88 कटते 3 उरला. तर +8 +3 किती झाले 11 हटून टाकतो. काऊन का हे याचं जे डेव्हिएशन आहे 0 पाहिजे किंवा 11ची पट पाहिजे. 11 आता काय उरला आपल्याकडे +6 उरला. हा +6 आहे. तर आता बघा 3x सांगितलं
एकच्या जागी काय भरायचं आहे का नंबर पुढाचा कटर, असं त्याचं म्हणणं आहे. आता जर हा याला जर आपण 30 म्हणलं, हा 6 टाकला तर किती होते? 36. किती नाही हा 36. तर याच्या पुढचा जो नंबर आहे तो कोणता कटतो? 36 मध्ये किती टाकलं तर नंबर कटतो? 36 नंतर 11 ने कटणारा 44 नंबर आहे. 44 करासाठी किती टाकायला लागते? त्याच्यात 8 टाकल्यामुळे कटन ना 44, तर काय आन्सर होईल? 8. तर अशा प्रकारे सॉल्व्ह केलं जाते, असा त्याचा अर्थ आहे. तर हे अल्टरनेट न जोडता आपण असं करत असतो, भरपूर फास्ट होऊन जाते सॉल्व्ह करणं, काहीच नसते त्याच्यामध्ये. तर चला पुढचा प्रश्न पाहू. बघा समजून घेऊ प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा आहे. काय म्हणते बघा बरं, 84 39 x 5 3 कितीने कटला पाहिजे म्हणते? 99 तर 99 मध्ये बघा बरं काय आहे? 11 × 9 आहे. तर 9 चा डिजिट सम लावू शकता तुम्ही. डिजिट सम फास्ट होऊन जाईल ते. पण आता आपण 11 ची कसोटी चालू आहे आपली, लावलं तर 11 ने शिकवतो. तर बघा अल्टरनेट मध्ये आपण त्याला करत नाही, उजवीकडून 2-2 चे स्पेअर घ्यायचे असते म्हटलं आहे मी. 2-2 चे स्पेअर, आणि 2-2 चे स्पेअर मध्ये डेव्हिएशन चेक करायचं किती कमी जास्त आहे. तर बघा बरं 11 नी 11 5 55 कट्टे म्हणून 2 कमी आहे. याले राहू दे. याले बघा 11 4 44 कट्टे म्हणजे 1 कमी आहे, आणि हा 8 तर 8च प्लस राहील. तर आता हा प्लस -1 आणि -2 किती झाला? -3 झाला. याच्यामधला -3 चालला गेला, आता +5 राहिला. आता हा 9 आणि x मध्ये 1 ची व्हॅल्यू काय मिळते? +5 आहे. तर आपल्याला याच्यामध्ये जर 5 8 केला तुम्ही तर 90 समजू. त्याने 90 आणि 5 किती होईल? 95 होईल. पण 95 चा पुढचा कोणता नंबर कटते? 11 ने किती टाका लागते? 95 मध्ये 11 ने कटासाठी 4 टाका लागते ना. तर 4 टाकल्यावर 99 11 ने कटते. आन्सर काय ना आपलं 4. आन्सर 4 म्हणजे हेच आन्सर होईल आपलं 4. तर अशा प्रकारे त्याला सॉल्व्ह केले जाते, अशाच प्रकारे त्याला समजत असते. एवढ्याच तो फास्ट होईल. तर आशा करतो सर्वांच्या लक्षात येत असेल.